नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते बघणार आहोत। हा व्हाईट सॉस पास्ता लहान मुलांना खायला खूप आवडतो। आपण यात मैद्याचा वापर नाही करणार। इथे मी 1 वाटी पास्ता घेतला आहे। इथे तुम्ही कोणत्याही शेपचा पास्ता घेऊ शकता। लहान मुलांना असा शेपचा पास्ता खायला खूप आवडतो। हा पास्ता आपण बॉईल करून घेणार आहोत। पास्ता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ज्या वाटीने आपण पास्ता घेतला होता त्या वाटीने 4 वाटी मी पाणी गरम करत ठेवलं आहे। याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडं मीठ ॲड करू व 1 टेबलस्पून तेल ॲड करून घेऊ। पाण्यामध्ये आपण तेल ॲड केल्यामुळे पास्ता एकमेकाला चिकटणार नाही। पाण्याला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपण जो पास्ता आहे ना तो ॲड करून घ्यायचा। 4 ते 5 मिनिट हा पास्ता आपण शिजवून घेणार आहोत। पास्ता पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा, म्हणजे जो पास्ता आहे तळाला चिकटणार नाही आणि पास्ता मोकळा होईल। इथे आपण पूर्ण पास्ता शिजवून नाही घेणार, 90% पास्ता आपण शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे पास्ता ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे। आता चमच्यामध्ये मी तुम्हाला फोकने एक पास्ता प्रेस करून दाखवते। हे बघा, पास्ता 90% शिजला आहे। आता आपण गॅस फ्लेम बंद करूया। एका भांड्यावरती अशी चाळणी ठेवायची व जो पास्ता आहे ना तो आपण गाळून घेणार आहोत। इथे आपण पास्ता आणि पाणी वेगळं करून घेतलं आहे। आता हा पास्ता आपण बाजूला ठेवूयात। इथे जर तुमच्याकडून पास्ता जास्त शिजला, म्हणजे तो एकमेकाला असा चिकटलेला तुम्हाला दिसला ना, तर ह्याच्यावरती लगेच तुम्ही थंड पाणी ओता, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि तो जास्त शिजणार नाही। पास्ता शिजवून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही। यातील 1 वाटी पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे। इथे मी 5 मध्यम आकाराचे लसूण घेतले आहेत। या लसूण आपल्याला एकदम फाईन चॉप करून घ्यायचे आहेत। पास्ता करताना त्याच्यामध्ये लसूण असे फाईन चॉप करूनच ॲड करा, त्याच्यामुळे पास्त्याला छान फ्लेवर येतो। इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे। इथे पॅन गरम करून झाल्यानंतर मी गॅस फ्लेम लो केली आहे आणि याच्यामध्ये मी आता 2 टेबलस्पून बटर ॲड करून घेते। बटर ॲड केल्यामुळे ह्या पास्त्याला खूप छान फ्लेवर येतो। बटर पूर्ण मेल्ट झाला आहे। आता आपण याच्यामध्ये कमी तिखट असलेली 1 हिरवी मिरची ॲड करून घेऊ। जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही मिरची स्किप करू शकता। बारीक कट करून घेतलेली लसूण ही आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। लसूणमधील जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत आपण तो ह्या बटरमध्ये परतून घेणार आहोत। लसूणमधील कच्चेपणा निघून गेला आहे। आपण जो कांदा कट करून ठेवला होता तोही आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। कांद्याचा देखील कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत। पाव चमचा आपण यामध्ये साखर ॲड करून घेऊ। साखरेमुळे पास्त्याला हलका असा गोड फ्लेवर येतो। वाफवून घेतलेला मका मी याच्यामध्ये ॲड करून घेतला। अर्धा मिनिट आपण मका याच्यामध्ये परतून घ्यायचा। मका परतून झाला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे परतून घेऊया। एका प्लेटमध्ये आपण हा मका आणि कांदा काढून घेऊया। हा मका असाच बाजूला ठेवूया आणि पास्त्यासाठी जो व्हाईट सॉस लागणार आहे तो बनवून घेऊ। ज्या पॅनमध्ये आपण मका बटरमध्ये परतून घेतला होता त्याच्यामध्ये पुन्हा 2 टेबलस्पून बटर ॲड करूया। इथे बटर पूर्ण मेल्ट करून घ्या। बटर पूर्ण मेल्ट झालं आहे। आता या बटरमध्ये आपण 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ ॲड करून घेऊया। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठही वापरू शकता। गव्हाचं हे जे पीठ आहे ते आपण जास्त डार्क होऊ नाही द्यायचं, फक्त याच्यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपण तो ह्या बटरमध्ये परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता गव्हाचं कणिक आहे त्याचा रंग बदलला आहे। हे इतकंच आपल्याला भाजायचं आहे। ज्या वाटीने आपण पास्ता घेतला होता ना त्याच वाटीने पाऊण वाटी आपण दूध ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। हे दूध मी गरम केलेलं आहे, रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलं। जास्त गरम असलेलं किंवा जास्त थंड असलेलं दूध आपण याच्यामध्ये ॲड नाही करायचं, त्याच्यामुळे जी कणिक आहे ना त्याच्या गुठळ्या मोडल्या नाही जाणार। गॅस फ्लेम इथे लो करायची व चमच्याने अशा अलगद प्रेस करत ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। एकाच डायरेक्शनमध्ये गोल गोल फिरवत राहायचं। हे बॅटर जास्त घट्ट वाटलं ना की आपण पास्ता उकळून घेतलेलं जे पाणी होतं त्यातील अर्धा वाटी पाणी आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं। जे नवशिके आहेत त्यांना ह्या गुठळ्या व्यवस्थित मोडता येत नसतील किंवा स्टर करता करता हात दुखायला लागला असेल, त्यांनी काय करा, गॅस फ्लेम बंद करा आणि हे जे बॅटर आहे ना ते थोडं थंड होऊ द्या।
व मिक्सरमध्ये हे एकदा फिरवून घ्या। मिक्सरमध्ये याची छान अशी पेस्ट तयार होईल। पेस्ट तयार झाली की पुन्हा ते बॅटर आपण पॅनवरती ॲड करा, गॅस फ्लेम ऑन करा व मीडियम फ्लेमवरती स्टर करत राहा। तुम्ही बघू शकता पास्त्याचा सॉस घट्ट होत आला आहे आणि त्याच्या गुठळ्या पण सगळ्या मोडल्या आहेत। गॅस फ्लेम लो करून ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बटर ॲड करून घेऊ। आता हे सॉसचं बॅटर तयार झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा ओरिगॅनो पावडर ॲड करून घेऊ। अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करू। लहान मुलांसाठी जर हा पास्ता करत असाल तर चिली फ्लेक्स स्किप करू शकता। चीज ॲड करून घेऊ। तुम्ही ते जे क्यूबचं चीज असतं ना तेही किसून ॲड केलं तरी चालेल। स्टर करत राहू। चीज मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्या इथे पास्ता सॉस तयार झाला आहे। आता या सॉसमध्ये आपण बटरमध्ये जो मका परतून घेतला होता ना तो आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। शिजवून घेतलेला जो पास्ता होता तोही ॲड करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे पास्ता ओव्हरकुक झालेला नाही। पास्ता आणि मका ह्या पास्ता सॉसमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊ। हा पास्ता जर तुम्हाला अजून क्रीमी हवा असेल ना तर तुम्ही पाऊण वाटी जे आपण दूध वापरलं त्याच्याऐवजी 1 वाटी दूध घ्या आणि अर्धी वाटी जे आपण पाणी वापरलं त्याच्याऐवजी 1 वाटी पाणी घ्या। म्हणजे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घ्यायचं आहे। आपण आधी 90% हा पास्ता शिजवून घेतला होता। फक्त 10%च पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा होता। इथे पास्ता शिजला आहे। आता आपण गॅस फ्लेम बंद केली आहे। हा पास्ता करताना तुम्ही ओरिगॅनो पावडर किंवा मिक्स हर्ब किंवा जे पिझ्झा सीझनिंग असतं ना तेही वापरलं तरी चालेल। त्याच्यामुळे ह्या पास्त्याची चव खरंच खूप छान लागते। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना अगदी तसाच पास्ता हा घरी तयार होतो। पास्ता थंड खाण्यापेक्षा गरमागरम पास्ता खायला खरंच खूप छान लागतो। हा पास्ता तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा लंच डिनरमध्येही खाऊ शकता। आजची ही व्हाईट सॉस पास्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रेसिपी करून झाल्यानंतर ती कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।